हॅलो गाईज. तर आजचं व्लॉग करण्यामागचं असं काही विशेष कारण नाही आहे. मी चालली आहे हेअरकट करायला. लास्ट हेअरकट मी केला होता, आत्ताच केलेला मी, जे मी आय गेस त्याचा मिनी व्लॉग टाकलेला. सो माझं झालं की, आणि ते त्यांनी मला सांगितलेलं की माझ्या हातांना वाढ आहे तर तुमचे केस ग्रो होतील पटकन. आणि खरंच असं मला वाटतं आहे की माझे हेअर ग्रोथ झाला आहे त्या हेअरकटनंतर. तर मग आता मी खूप महिने झाले, खूप महिने म्हणजे ऑलमोस्ट मी लास्ट इयर फेबमध्ये मी शॉर्ट हेअर केलेले, त्यानंतर मी हेअरकटच केला नाही आहे आणि कलर पण केलेले. सो माझा हेअर डॅमेज भयंकर झालेला त्यानंतर. का तर त्याने काहीतरी हे यूज केलेलं, त्याने केस हे होतात ना, डॅमेज होतात, मला आता आठवत नाही त्याला काय बोलतात. सो ते त्याने यूज केलेलं. तर त्यामुळे माझ्याकडे असं बघू नको ना, असं जाऊ दे. हां, तर मी बोलते तर अभि माझ्या तोंडाकडे बघतोय तर मला एकदम असं लाजायला झालं. असू दे. तर तुला यायचं आहे का व्हिडिओमध्ये? नुसता झोपत असतो. 12 वाजता उठलाय आणि जेवला, त्यानंतर परत झोपला. आणि आता मी म्हटलं ह्याला की चल मी कपडे वगैरे, माझे त्याच्या मम्मीने माझी पॅन्ट चुकून धुवायला टाकली, तर माझ्याकडे घालायला कपडे नव्हते. तर मग मी इथे आली, माझ्या घरी आलो आता आम्ही कपड्यांसाठी स्पेशली. आणि त्याला म्हटलं की इथं मला हेअरकट पण करायचं आहे. तर त्याचं म्हणणं होतं की मला पण हेअर कलर करायचा आहे, सो आपण दोघंही जाऊया. सो आता आम्ही चाललो आहोत. सॉरी मी हे सांगत होती. तर मग आता माझे केस डॅमेज नाही आहेत, आता माझे केस नॅचरल ग्रोथ माझी व्यवस्थित सगळं होतं आहे. कलर वगैरे पण माझा जो काही हे होतं ते दादांनी माझ्या क्लिअर करून दिलं, ज्यांच्याकडे मी केलेलं. बिलीव्ह म्हणून सॅलॉन आहे शिवडीला, सो तुम्ही तिकडे जाऊ शकता. मी ह्याच्या आधी एक मिनी व्लॉग टाकलेला, सो त्यामधून तुम्हाला कळेलच माझे केस किती ड्राय आणि किती डॅमेज होते. बट आता स्टील माझे केस खूप सुंदर दिसतात. सो माझं असं झालं की मला थोडं लेअर देते, कारण मी स्ट्रेटच, माझी हेअरस्टाईल आहे ती मग मी स्ट्रेटच कट करायला सांगते. सो मला तर कंटाळा आला आणि मी फ्लिक्स पण कट नाही करत. सो माझं झालं मी जरा फ्लिक्स वगैरे कट करते आणि थोडं केसांना एक वेगळा लुक देते. तेच ठेवून मला कंटाळा आला आहे. तर मग अभि तुझं काय म्हणणं आहे, मी करू ना? ह्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं. जाऊ दे, त्याच्या आधी आपण तयारी करूया. आता ही माझी लिपस्टिक मला खूप दिवसांनी सापडली. ही मॅकची मिनी लिपस्टिक येतात, तुम्हाला माहीत असेल. सो ही शेड आहे मॅट लिपस्टिक 608. किती छोट्या अक्षरात लिहितात, वाचता पण येत नाही. तर मला थोडासा चष्मा आहे, असं कसं आहे चष्मा मला. असो, तर लिप ग्लोज हरवलं आहे माझं, त्यामुळे आता मला वॅसलीन यूज करावं लागणार आहे ओठांवर. आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. सॉरी हां, तर आपण सुरू करूया. मी अंघोळ सकाळीच केली आहे. आपण डेलीचं आपलं मी आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं. मी ना हे पण यूज करते, हां, हिमालयाचं हे क्लिअर कॉम्प्लेक्शन. हे खूप छान मॉइश्चरायझर आहे. सो मी ना हे लॉकडाऊनमध्ये खूप यूज केलेलं आणि मला रिझल्ट पण खूप छान मिळाला, म्हणून मी हे वापरतेच हे प्रोडक्ट. पण पॉन्ड्सच्या आधीपासून मी हिमालया वापरते, लॉकडाऊन 2020पासून. सो माझं हे अजून आता 2024, 5 वर्ष झाली मी हे प्रोडक्ट मी यूज करते आहे. छान आहे. त्या दिवशी हरवलेलं, मला सापडलं नाही. हां, तर तुम्हाला मी काय दाखवत होती, डोळ्यात केस जात आहेत माझ्या स्वतःचेच. अभि तुझं शूट आहे का? त्याला आज लेट कॉल टाईम येणार आहे. अच्छा, आज माझा मूड आहे, मी ना आज परफ्यूम आहे ना हा यूज करते, असं माझा मूड आहे आज. पडलं असतं आता, असं सगळं आहे.
मदर्स डेला मी माझ्या मम्मीला ना ही पावडर गिफ्ट केली. तिला पॉन्ड्सचे प्रोडक्ट खूप आवडतात माझ्या मम्मीला. ही आपल्या इथं कुठेच मिळत नाही. ही मी ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून मागवलेली ही मी पावडर. ही एवढूसा डबा आहे. हा काहीतरी 700ला आहे हा. येस, तर मी तर सिरम लावलेला आहे, बघू शकतो. सिरम लावल्यानंतर चेहऱ्यात किती फरक दिसतोय. सो मी हे सिरम लावलं आहे. मॉइश्चरायझर आज मी हे नाही लावत. मॉइश्चरायझर आज मी ते मॉइश्चरायझर लावते, म्हणजे हिमालयाचं. हे ऑलरेडी असं थोडं बेस, हा आपण ॲज अ मेकअप बेस म्हणून पण यूज करू शकतो. स्टॉप घालणे. सो यस, अभिने डोळे मोठे करून दाखवलेत, त्यामुळे मी हे स्लीवलेस न ठेवता ह्याच्यावर असं जॅकेट घातलेलं आहे. सो आता व्हिडिओ असाच बनवेन मी. तर आता मी हे लिप ग्लोज लावणार आहे, जेणेकरून माझे लिप्स ड्राय नाही दिसणार आणि एक छान कलर येईल. हे मॅक्सचं लिप ग्लोज आहे, A312 शेड. सो मला हे शेड खूप आवडतात. हे असे मी इथे बघून लावते, कारण इथेच बघून लावते. डन. सॉरी, मला हे लावावंच लागेल. मला आज गरज नाही वाटत आहे, पण लास्ट टाईम पण मी तुम्हाला सांगितलं आणि मी लावूनच नाही दाखवलं. सो ते असं नको व्हायला की ही उगाच सांगते. सो ही प्रोडक्ट मी तुम्हाला लावून दाखवते. ही मी केवढं घेते ते पण दाखवते. एवढंच घेते. सो हे असं मी हात एकदम घर्षण आणि गरम करून मग ते चेहऱ्यावर मी लावते. असं मानेला पण लावायचं. मानेला लावायचं विसरायचं नाही, कारण मग आहे ना आपल्या चेहऱ्याचा रंग वेगळा दिसतो आणि मानेचा वेगळा. तर असं आहे, तुम्ही बघू शकता. इन्स्टंट ग्लो, इन्स्टंट. आणि मी आता ह्याच्यावरच लावणार आहे हे टिंट. हे लिप टिंट आहे, तेच लावणार आहे ह्याच्यावर चेहऱ्यावर. थोडी 2 मिनटं आपण थांबूया. हे आत्ताच लावलं आहे ना आपण, तर ते थोडा टाईम जाऊ दे, मग त्यानंतर मी त्यावर अप्लाय करेन. तोपर्यंत काय करायचं, आपल्या घरी हे असे पंखे असतात ना, ते पंखे घेऊन असं फिरवत बसायचं. आणि दुसरा पण पंखा आहे, मला तो सापडणार नाही. छान चेहऱ्याला असं सुकवायचं आपल्या. सो येस, इन्स्टंट ग्लो नंतर मी थोडी हवा घेतली पंख्याची आणि आता मी त्यावर हे लिप टिंट लावणार आहे. सो इथे आरसा आहे, तर मग इथेच बघून लावू का मी, ते कम्फर्टेबल असं तुम्हाला दाखवते. तर असं मला नाकावर भरपूर ब्लश लावायला खूप आवडतं, खूप सुंदर दिसतं कारण ते. सो असं न लाजता असं भरपूर ब्लश लावायचं नाकावर, आणि करून काय
असं सुंदर दिसतं नाक. आणि आता इथे गालांवरही लावायचं, मग असे गाल एकदम लाल लाल काश्मीरी मुलींसारखे दिसतात. सो येस, तुम्ही नाकावर बघू शकता एक रेडनेस आलाय सुंदर असं. बाई, अरे तुझ्या अंगावर लाथा लागतायत माझ्या. एक मिनिट. सो येस, असं आहे सगळं. हे इतकं टफ आहे ना, माझ्या पायाखाली तो बसला आहे आणि मला मेकअपसुद्धा करायचा आहे. त्याला पायही नाही लागू द्यायचा आहे, तुमच्याशी गप्पाही मारायच्या आहेत. सो जाऊ दे, इथे कोणीच माणसं माझी मदत करणार नाही आहेत. तो अभि पण तिकडून बघतोय, पण त्याला उचलून जरा साईडला सरकवावं असं नाही अजिबात. सो हे तर तुम्हाला बघतानाच वाटेल की बापरे हिने किती लावलं आहे, पण ते ॲक्च्युली स्प्रेड झाल्यानंतर अगदी पाण्यासारखं असतं ना तिथं, तर ते एवढं दिसत नाही. सी, आता या साईडला ते वॉटरी असतं, त्यामुळे ते आपण जास्त लावलं तरी ते लगेच मेल्ट होतं आपल्या चेहऱ्यामध्ये. असं इकडचं तुम्हाला नीट दिसणार नाही, पण इकडचं पण छान मी ब्लेंड करून देते. 1 मिनटं द्या मला. येस, येस, वी आर डन. लिपस्टिकसुद्धा झालेली आहे, लिप ग्लोससुद्धा झालेलं आहे. लिप्स ॲक्च्युली आहेत ना असं ह्याच्यामध्ये एकदम छान नाही दिसत आहेत, बट असं जेव्हा तुम्ही तर मी आरशात बघते ना, खूप सुंदर वाटतं आहे. लिप ग्लोज एकदम डिसेंट कलर वाटतो आहे. आणि आज मी हे असं वेअर केलं आहे. हे टॉप मी घेतलं आहे, कुठून घेतलं आहे ते विसरली, आठवत नाही कुठून घेतलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला लिंक देईन ह्याच्या इथे डिस्क्रिप्शनमध्ये. पण मी हे ऑनलाईन मागवलं आहे याच्यावरून, आपल्या मिंत्रावरून. तर सगळं आहे. केस मला भीती पण वाटते, केस कापू की नको, आता नंतर रिग्रेट नको व्हायला की छान वाढलेले सरळ मी वाट लावली केसांची. आता खूप मी कापले केस माझे. सुरुवातीला जर तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघाल तर कमरे एवढे होते माझे केस, जे मी कापून वाट लावली. आणि मला ते आयुष्यभर रिग्रेट होतं आहे की माझे केस मी शॉर्ट का केले. काय मला तेव्हा पण अशी दुर्बुद्धी सुचलेली मला की थोडा चेंज करूया लुक आपण, म्हणून मी रेड कलर केला आणि केस एकदम शॉर्ट करून टाकले, जे की मला एवढा पश्चाताप होतो आहे ना आता. कोणीतरी म्हटलं आहे की आळशाचे तोंड बघू नये, पण नवराच जर आळशी असेल तर काय करायचं. स्वामी म्हणतात असं, आळशी माणसाचं तोंड बघू नये. ह्याचं मी तोंड बघू नको का आता. तुझं तोंड बघणंच बंद करणार आहे मी. बघत जा, दिवस चांगला जाईल मोठा. ठीक आहे, मी आता हे लॉरियलचं सिरम आहे ते अप्लाय करते माझ्या केसांवर. अप्लाय करायचं केसांवर आपल्या छान, जेणेकरून आपले केस एकदम शायनी दिसतात. म्हणजे केस ऑलरेडी शायनीच आहेत, पण तरी पण एक आपलं बस. मी हेअरस्टाईल मी काय रोज करत नाही म्हणा, माझे केस असे हार्डली ओपनच असतात केस. नाहीतर मग मी कधी कधी
हे असे मधून असं हे करते आणि असं केस बांधून ठेवते. ही असते माझी बेसिक हेअरस्टाईल. कारण मला हेअरस्टाईल जास्त येत नाहीत, मला शिकायचे आहेत. आणि माझं फोरहेड भयंकर मोठं असल्यामुळे मी काय नवीन ट्राय नाही करत. तसं आहे. चला, आम्हाला पोचायचं आहे लवकर, सो मी निघते आता. चलो बाय बाय. बाकीचे व्हिडिओ मी सॅलॉनला जाऊन करते. आणि हा आहे माझा डेली मेकअप मी जो करते तो. सो तुम्हाला कळलंच असेल की सगळं सिक्रेट हे आहे. आणि हे याच्यामुळे एकदम ग्लोईंग दिसायला होतं. चला आता आपण जाऊया हेअरकट करायला, कारण लवकर पोचायचं आहे. अभि, उठशील का तू? तरी पण झोपू नये. मी आता किती वेळ झाला त्याला उठ उठ केलं. जाऊ दे, तुम्हाला तोपर्यंत सायबा दाखव. मम्मा आली, मम्मा आली. उठा 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 गुंड्या, उठा 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 गुंड्या. माझं बाळ गते, माझं बाळ गते. इतकं गोड आहे माझं बाळ. झोपलंय. झोपू दे त्याला, नाही तर आहे ना नुसता उठला की आहे ना असह्य होऊन जातं त्याला सांभाळणं. माझं बाळ गते, माझं बाळ गते. इकडे बघा, इकडे.